कोल्हापूरकरांचं रांगडेपण जगात भारी आहे। खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी स्टाईल काम करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या 101 नादांचा खरंच कोण नाद करत नाही। कोल्हापूरकरांच्या अनेक नादांपैकी एक नादखुळा नाद म्हणजे बैलगाडी शर्यतींचा। कोल्हापुरातल्या बुधवार पेठेतल्या सचिन पाटील आणि संदीप पाटील यांना लहानपणापासूनच हा नाद आहे। त्यांच्याकडील हारण्या या वेगवान बैलाची बैलगाडी शर्यत क्षेत्रात हिंद केसरी म्हणून ओळख आहे। यंदाच्या हंगामात सुद्धा आपला दबदबा निर्माण केलेल्या हारण्यानं नुकत्याच एकसंबा इथं झालेल्या शर्यतीत कवठे महांकाळच्या प्रकाश देवकाते यांच्या तांबडा हारण्याबरोबर 1-2 नव्हे तर तब्बल 17 लाखांचं बक्षीस जिंकलंय। खास शर्यतीसाठी म्हणून कोल्हापूर परिसरात बैलांना जपणाऱ्या बैल मालकांची संख्याही कोल्हापूर शहर परिसरात कमी नाही। असाच छंद आम्ही जोपासला असल्याचं संदीप पाटील सांगतात। संदीप आणि सचिन पाटील यांनी याच छंदातून जत तालुक्यातील बाघेवाडी इथून 4 वर्षांपूर्वी हारण्याची खरेदी केली। आता हारण्या पाटील कुटुंबाचा सदस्य झालाय। लाखोंची बक्षिसं जिंकणाऱ्या हारण्याचा खुराक देखील तसाच आहे। हारण्याला दिवसातून 3 लिटर गाईचं तर 2 लिटर म्हशीचं दूध दिलं जातं। याशिवाय त्याला दररोज शाळू आणि मका हा खुराक देखील दिला जातो। हारण्याला अगदी दिवसातून एक वेळा 3 लिटर गाईचं आणि 2 लिटर म्हशीचं दूध, गहू, सातू, उडीद, मटकी याचं मिश्रण म्हणजे त्याचं भरड आणि ओली सुकी वैरण म्हणजे शाळूचा कडबा, खास करून तोच ओला आणि वाळा शाळूचा कडबा, थोडा मक्का, ही त्याचा खुराक आहे। हिंद केसरी हारण्या सध्या 7 वर्षांचा आहे। आतापर्यंत त्यानं 119 शर्यतींमध्ये भाग घेतलाय। हरण्याची सवय नसलेल्या हारण्यानं 94 शर्यतींमध्ये पहिला तर 11 शर्यतींमध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय। त्यानं या स्पर्धांमध्ये मालकांना लाखो रुपयांची बक्षिसं मिळवून दिली आहेत। एखादी शर्यत नाहीच जिंकली तर मात्र हारण्याच्या डोळ्यात हमखास पाणी येतं। हारण्याला कोल्हापूरचं वातावरण काहीसं मानवत नाही, त्यामुळे सध्या त्याचा मुक्काम सांगली जिल्ह्यातील जत इथं आहे। कोल्हापूरचं वातावरण त्याला सूट होत नाही आणि कोल्हापूरमध्ये पाऊस भरपूर पडतो। तसंच म्हणजे अवकाळी पाऊस असू दे, ऊन असू दे, आणि आता कोल्हापूरमध्ये तसं त्याला राहण्यासारखं सोयीस्कर वातावरण पण नाही। जत तालुक्यात वगैरे कसं असतं की तिथं कोरडं हवामान आहे, तिथं पाऊस कमी आहे किंवा तिथं शेती मुबलक आहे, त्याला मुक्त संचार करता येतो। तसं कोल्हापूरवर नाही होत आणि बैलांना पायामध्ये पथरी असते। डांबरी रस्त्यांवर जास्त चाललं किंवा जास्त सराव केला तर पायांना प्रॉब्लेम येऊ शकतो, पायांमध्ये पाणी होणं वगैरे। पण तिकडं तसं नसते, तिथं सगळे कच्च्या मातीचे रस्ते असतात किंवा कच्ची माती जास्त प्रमाणात असते, त्यामुळे तिथं बैलांना तो पोषक आहे की त्याला फक्त पळणं एवढंच माहीत आहे। आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की ज्या दिवशी बैल पहिला नंबर करेल ते बैलसुद्धा आनंदी असतोय, पण ज्यावेळी बैलाचा दुसरा नंबर येतोय किंवा अपवादात्मक परिस्थितीमुळे पराभव होते त्यावेळी अक्षरशः बैलाच्या डोळ्यातून अश्रू येतात। हे स्वतः आम्ही डोळ्यानं बघितले आणि ज्यावेळी तसं प्रसंग घडतोय तेव्हा बैल अगदी शांत असतोय, पण ज्या दिवशी नंबर होईल ना त्या दिवशी बैलसुद्धा इतका आनंदी असतोय की तो न बोलण्यापलीकडे तो असा आनंदी असतो। दरम्यान हारण्यानं आतापर्यंत बेनाडी, जत, कागल, करोली टी, आष्टा, मानकापूर अशा विविध ठिकाणच्या स्पर्धा जिंकल्यात। बाणाच्या वेगानं धावणाऱ्या हारण्यानं शर्यती जिंकण्याचा सिलसिला कायम ठेवत एकसंबा इथं झालेल्या बैलगाडी शर्यतीत 17 लाखांचं बक्षीस जिंकल्यानं त्याचं आणि त्याचे मालक सचिन पाटील यांचं विशेष कौतुक होतंय। एस न्यूज साठी कॅमेरामॅन अभिजित पाटील सह इक्बाल रेठरेकर।